नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज तुम्हाला कोथिंबिरीची रेसिपी दाखवणार आहे. प्रत्येक वेळेस आपण वड्या करून खातो, यावेळेस मी त्याची भजी दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे बघूया. आपण एक जुडी कोथिंबीर धुवून चांगली हे करून घेतलेली आहे, कापून घेतलेली आहे बारीक. त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी चण्याचं पीठ आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आहे, 6 ते 7 हिरवी मिरची आहे, थोडासा अर्धा चमचा ओवा आहे, 1 चमचा धने आहे, अर्धा चमचा हिंग आहे, अर्धा चमचा मीठ आहे आणि थोडासा ओवा आहे. आता हे मी सारं एकत्र करून घेते. मीठ, ओवा, हे मीठ, हिंग, सोडा, मी हे सारं टाकून घेते. त्याच्यानंतर धने, ओवा, त्याच्यानंतर ठेचा आणि लसूण, त्याच्यानंतर तांदळाची पिठी. जास्त पीठ घालायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पीठ घालायचं आहे. मी 1 वाटी घेतलेलं आहे, पण जसं लागेल तसंच टाकणार आहे. शक्यतो पाणी घालायची गरज नाही आहे, ते कोथिंबिरीच्या पाण्यामध्ये त्याला मळू द्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. जास्त पाणी झालं तर भजी कुरकुरीत होत नाही आहे. थोडंसं पाणी टाकायचं. हे बघा, असं करून घ्यायचं आहे. मी अर्धीच वाटी चण्याचं पीठ घातलेलं आहे, जास्त पीठ घालायची गरज नाही आहे. पाणी देखील थोडंच टाकलेलं आहे मी. पीठ कालून झालेलं आहे आपलं. मी कढई गरम करायला तेल गरम झालेलं आहे. लक्षात द्या, कारण तेल चांगलं कडक होऊन द्यायचं, त्याच्यानंतर भजी त्याच्यात सोडायचे. कारण मग नंतर जर आधी त्या टाकले तर कुरकुरीत होत नाही, म्हणून तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. आपल्याला याची एक बाजू चांगली येऊन द्यायची तळून, त्याच्यानंतर पलटी करायची आहे. हे बघा, आता पलटी करते आहे मी. हे बघा, एक साईड छान झाली. बघा, अशा कलरचे तळायचे आहे आपल्याला. आता हे झालेले आहे, मी काढून घेते आहे. हे बघा, किती छान कलर आलाय त्याला. याच कलरवर सारे भजे साचेच तळून घ्यायचे आहे आपल्याला.
आज आपण कोथिंबीरीच्या भाजीची रेसिपी पाहिलेली आहे. हे बघा किती छान झालेले आहे, कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही पण करून बघा आणि खाऊन बघा. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कळवा. धन्यवाद.